स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा बावलगावमध्ये बस. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बावलगाव पुनर्वसन होऊन तब्बल 30 वर्षे उलटली, परंतु या कालावधीत गावात एकदाही एसटी बस सेवा नव्हती. भारताला खंडेराय आज बावलगाव येथे आले असता आज भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 77 वर्षानंतर पहिल्यांदा बावलगाव मध्ये लालपरी धावलेली आहे. त्याचा अनुभव आपल्या गावातील भूमिपुत्र ज्येष्ठ नागरिक हे आपलं थोडंफार सांगणार आहेत की गावात गाडी आल्यानं काय फायदे होणार आहेत आणि आपल्या गावची आमच्या गावाला बस सारखी अत्यावश्यक सेवा न मिळणे हा न्याय नाही. मी गंगाधर लक्ष्मण दुवावार पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी बावलगावचे राहणार आहोत. पत्रकार तरी आमच्या गावात बस वारंवार सुरू निवेदन झाल्यामुळे देऊन नांदेड आम्ही वाहतूक अत्यंत अधिकारी आनंदपूर्वक कमलेश भारती आभार साहेब, मानतो. बिलोली आगार प्रमुख खंडेराय नरसिंह निमलवाड साहेब यांनी तसेच मुंबईतील प्रयत्न करून आमच्या गावात अधिकारी जोशी प्रयत्न करून व पत्नी साहेब पत्रकार यांनी मंत्रालयापर्यंत प्रयत्न करून आमच्या गावाला अखेर त्यांच्या बस आणलेल्या आहेत. यश हे मिळाले अत्यंत आणि आभारी आहे. लालपरी बावलगावच्या मार्गावरून धावू लागली. बस सेवेच्या फेऱ्यांचं वेळापत्रक आमच्या गावाला सुरू झाला असं नाही, पण प्रत्येक दिवशी यावं अशी आमची सकाळी 8:30 वाजता प्रयत्नाचं राहील. कुंडलवाडी अर्जापूर मार्गे बिलोली, तर दुसरी फेरी संध्याकाळी 4:30 वाजता कुंडलवाडी मार्गे बावलगाव आणि संध्याकाळी 5 वाजता बावलगाव येथून कुंडलवाडी अर्जापूर मार्गे बिलोली. एकूण 2 वेळा 4 फेऱ्या दररोज चालणार आहेत. बस सेवा सुरू होताच गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. कर्मचारी यांचा सन्मान करत या ऐतिहासिक सेवेला शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या या सोयीने त्यांनी आनंद व्यक्त केला, तर शाळकरी विद्यार्थीही अत्यंत उत्साहात दिसले. या प्रसंगी पत्रकार साईनाथ खंडेराय, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी, तरुण विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. पत्रकार माधव पटेल यांनी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा आभार मानत असं सांगितलं की सुविधा म्हणजे गावाच्या विकासाचा नवा टप्पा आहे. सर्वांनी शेतकरी या शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या बस? इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय हलबुर्गे. साईनाथ खंडेराय आज बावलगाव येथे आले असता आज भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 77 वर्षानंतर पहिल्यांदा बावलगाव मध्ये लालपरी धावलेली आहे. त्याचा अनुभव आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक हे आपलं थोडंफार सांगणार आहेत की गावात गाडी आल्यानं काय फायदे होणार आहेत आणि आपल्या गावची परिस्थिती. बोला, नाव सांगा. मी गंगाधर लक्ष्मण दुवावार इथले बावलगावचे राहणार आहोत. तरी आमच्या गावात बस सुरू झाल्यामुळं आम्ही अत्यंत आनंदपूर्वक आभार मानतो. खंडेराया यांनी प्रयत्न करून आमच्या गावात प्रयत्न करून व पत्नी साहेब पत्रकार यांनी प्रयत्न करून आमच्या गावाला बस आणलेल्या आहेत. हे अत्यंत आभारी आहे. तरी यांचं बस आमच्या गावाला सुरू झाला असं नाही, पण प्रत्येक दिवशी यावं अशी आमची प्रयत्नच राहील. एवढी बोलून मी 2 शब्द. बिलोलीहून बस इथे येण्याचा आणि कुंडलवाडी मार्गे जाण्याचा तुमचा त्यात काय फायदा होणार आहे? बरंच काही फायदा होणार आहे, कारण की आमच्या गावामध्ये अंदाजे मला वाटतं 150 मुलं बाहेर शिकण्यासाठी आहेत आणि वयस्कर जे माणसं आहेत त्यांना जाण्यासाठी खूप त्रास होता, कारण की गाड्या पण चालता येत नाही किंवा मुलं आहेत काही त्यांना वैयक्तिक काही कामं असू शकतात, त्यांना जाऊ शकत नसल्यामुळं बसाचे खूप काही फायदे होणार आहेत. शिक्षणाचा आणि काही काम असेल, हॉस्पिटल असेल किंवा बाजार वगैरे जे काय आहेत त्यांचा खूप काही फायदा होणार आहे. बरं, आपल्या बावलगाव मधलं सगळ्यात जास्त मार्केटिंग कुठं असतो? माझ्या मते तर बावलगावची मार्केटिंग या बिलोली आणि कुंडलवाडी या दोन्ही शहराला जोडलेलं आहे. त्यामुळे मी या बस सेवांचा गावकऱ्यांना पुरेपूर दोन्ही शहरासाठी फायदा होईल. शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या बसचा? आम्हाला बोलताय. बोला बोला. जे शेतकऱ्यांना जे गाडी वगैरे चालता येत नाही त्यांनी टाइमवर जाऊन टाइमवर येतात घरला. जे म्हातारपणे आहेत त्यांना सुरक्षित भेटत. ठीक आहे. तर आज बावलगाव मधील तुम्हाला बोलायचं, बोला. तुम्हाला या गावामध्ये बस आली त्याचा फायदा काय झालाय? हा, धन्यवाद साहेब.
खरोखरच आपल्या गावाला जी बस एसटी आलेली आहे, कारण भारत स्वतंत्र होऊन 76 वर्ष 77 वर्ष होऊ लागलेले आहे. पण बावळगावला येण्याचं कारण म्हणजे आपल्या गावासाठी हितासाठी असते, कारण जनकल्याणाची सोय होत असते. सर्व आमदार साहेबाचं खासदार साहेबाचं तुमच्या गावाकडे लक्ष आहे का? तेवढं का नाही, पण आमदार साहेबाचं अंतापूरकर साहेबाचं थोडं होतं, पण मध्यंतरी काहीतरी आपल्या गावामध्ये गाडी न येण्याचं कारण सांगितलेलं आहे की रस्ते बरोबर नाहीत, त्याचं कारण काय आहे? कारण आमदार साहेबाच्या